दरम्यान उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार आणि दीपक केसरकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। त्यांनी निर्णय दिल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्या निर्णयाची चिरफाड करण्याची ही 21व्या शतकातली नवीन पद्धत असणार आहे। आपल्याला जर माननीय अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध काही तर्कसंगत तथ्य आपल्याला सादर करता येत असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये आपण या संदर्भात दाद मागू शकतो। पण दाद न मागता कायद्याचा अवमान होईल, पीठासीन अधिकाऱ्याचा अवमान होईल अशा पद्धतीचं भाष्य करून अशा पद्धतीने वागायला सुरुवात केली तर मला वाटतं की यापुढे मग लोकशाहीमध्ये आपण एक वाईट आणि विचित्र प्रथा परंपरेची सुरुवात करतोय। पब्लिक परसेप्शन तयार करून त्यांच्याबरोबर आज काय जे थोडंफार शिल्लक आहेत ती लोक आपल्यापासून निघून जाऊ नयेत म्हणून वेगवेगळ्या तऱ्हेचे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतात। वास्तविक कोणालाही जर स्पीकरनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये केस केलेली आहे। तुम्ही ज्यांना घटनातज्ञ म्हणता त्यांना जाऊन तुमची बाजू तिथं मांडून दे। घटनातज्ञ म्हणजे काय जज नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते योग्य आहे असं म्हणण्याचा भारतामध्ये कोणाला अधिकार नसतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।